श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. चेहऱ्यावरील वांग, काळे डाग आणि निस्तेज त्वचेसाठी घरच्या घरी बनवा हा नैसर्गिक पपईच्या पानांचा फेस मास्क. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पपईची पानं, ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर लागणार आहे बेसन आणि थोडंसं शहद. शहद हा नैसर्गिक मॉइश्चरायझरचं काम करते आणि आपल्या स्किनला आतून हायड्रेट ठेवते. त्यानंतर ते त्वचा मऊ आणि नितळ दिसण्यासुद्धा मदत करते आणि आपल्या चेहऱ्यावर जर ड्रायनेस आला असेल ते सुद्धा शहद कमी करते. म्हणून आपल्याला याच्यामध्ये शहद लागणार आहे. आणि आता खास गोष्ट म्हणजे ही पाने मिक्सरमध्ये न वाटता पारंपरिक पद्धतीने मी खलबत्त्यात कुटून घेत आहे. आणि याच्यामध्ये थोडेसे मी कडुलिंबाची पानंसुद्धा घेतलेली आहे, 2-3. ती मिळाली तर चालेल, नसेल मिळाली तर राहू द्या. खलबत्त्यात कुटल्यामुळे जो पानांचा नैसर्गिक रस आणि पोत टिकून राहते. आणि तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमधनं काढलं तरीही चालेल. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कुटून घ्यायचं. आपल्याला जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवत आहे की थोडंसं जाडसरच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता एकदा अजून छानपैकी कुटून घ्यायचं आहे. आणि आपल्याला फक्त चेहऱ्यापुरताच रस हवा आहे. त्याच्यामुळे अजून थोडं असं बारीक त्याला पेस्ट करायची खलबत्त्यामध्ये, लवकर होते. आणि मी इथे एक आवर्जून सांगते आहे की जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यातच नक्की कुटून हा फेस पॅक तयार करा. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जा, कारण तुम्ही महत्त्वाच्या स्टेप जर मिस केल्या तर पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही. आता हा रस आपल्याला व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचा आहे. पहा किती छान रस मिळालेला आहे. पपईची पाने आयुर्वेदिक आणि पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षापासून वापरली जात आहे. तर आता इथे घेतलं आहे मी बेसन थोडंसं, नंतर मी छानपैकी रस काढून ठेवलेला आहे आणि शहद घेतलेला आहे. आता आपल्याला जेवढा फेस मास्कसाठी लागणार आहे रस तेवढाच मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे थोडेसे आपल्याला बेसन. आता अशा प्रकारे बेसन आणि ते पपईचा रस मी छान व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पपईच्या पानांमध्ये विविध नैसर्गिक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. काही लोक पपईच्या पानांचा रस आरोग्यासाठी सुद्धा वापरतात. आज मात्र आपण याचा पानांचा नैसर्गिक फेस मास्क तयार करत आहोत आणि तो खूप चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. याच्यामध्ये टाकत आहे मी थोडंसं शहद आणि हे सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर थोडं क्वांटिटी घट्ट किंवा पातळ वाटली तर त्याच्यामध्ये परत तो रस ॲड करायचा. अशा प्रकारे मी शहद, पपईचा रस आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघू शकता क्वांटिटी थोडी म्हणजे जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको, ती आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लागल्या गेली पाहिजे आहे. कुठलाही फेस मास्क लावण्याआधी चेहरा स्वच्छ करून घ्यायचा. मी चेहरा इथे क्लीन करून आलेली आहे आणि आता त्याच्यावर लावायचा आहे मी फेस मास्क आपण तयार केलेला. हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता आणि एक 10-15 मिनटं ठेवायचा. त्याच्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतर छान मॉइश्चर लावायचं. तर पपईच्या पानांचा फेस मास्क नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांसाठी मला फॉलो करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.